नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. पुन्हा एकदा खालापूरच्या राजकीय घडामोडीमध्ये एक ट्विस्ट आलेला आहे आणि गुंता होता होता तो अखेर गुंता तात्काळ सुटला आणि अखेर त्या उमेदवाराला उमेदवारी मिळालेली आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती झालेली आहे आणि ह्या युतीमध्ये सीट शेअरिंग जो काय होत्या त्याच्यामध्ये सावळी जिल्हा परिषद जी आहे ती शिवसेनेच्या वाट्याला गेलेली आहे आणि वडगाव आणि सावळी पंचायत समिती ह्या दोन जागा भारतीय जनता पार्टी यांच्या वाट्याला आलेल्या आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने ह्या दोन्ही ठिकाणी आपले उमेदवार दिलेले होते आणि सावळी पंचायत समिती ही जी जागा आहे ही राखीव महिलेसाठी आहे आणि या जागेवर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विठ्ठल मोरे यांच्या पत्नी वत्सलाताई मोरे यांना उमेदवारी भारतीय जनता पार्टीने जाहीर केली होती. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. परंतु 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 या कालच शिवसेनेचे तालुका प्रमुख संदेश पाटील यांच्या पत्नी माधुरीताई पाटील यांनी देखील याच जागेवरून आमदारांच्या सांगण्यानुसार उमेदवारी अर्ज भरला होता आणि अखेर ह्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे हा जो छोटासा तिढा किंवा छोटाशी एक गुंता निर्माण झाला होता. कोण मागे जाणार, कारण ती जागा सीट शेअरिंगमध्ये युतीमध्ये शिवसेना भाजप यांच्या युतीमध्ये ती ऑलरेडी जागा भाजपच्या वाट्याला गेली होती. त्याच्यामुळे अर्थातच त्या जागेवर भाजपचे उमेदवार लढणार, वत्सलाताई मोरे विठ्ठल मोरे यांच्या पत्नी लढणार हे निश्चित झालं होतं. सगळीकडे तशा चर्चा होत्या आणि आज त्यांचा उमेदवारी अर्ज तो दाखल देखील झालेला आहे. ते भरणार देखील, ते उमेदवारी अर्ज देखील भरलेला आहे. परंतु दरम्यान रात्री मोठ्या घडामोडी घडल्या. आमदार महेंद्र थोरवे, आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि आमदार महेश बंदी या तिघांचं एकत्रित बोलणं झालं आणि अखेर ह्या तीन आमदारांनी एकत्र येऊन ह्या विषयावर तोडगा काढलेला आहे. आणि ही सारोळी जिल्हा परिषदेची जागा जरी ज्ञानेश्वर गायकवाड हे लढवणार असले धनुष्यबाणाच्या चिन्हावर, तरी वडगाव आणि सावरोळी ह्या दोन जागा भारतीय जनता पार्टीच लढवणार आहे. आणि विठ्ठल मोरे यांच्या पत्नी की संदेश पाटील यांच्या पत्नी कोण लढणार, धनुष्यबाण की कमळ, पण अखेर तो निर्णय फायनल झाला आहे. आणि ह्या ठिकाणी जो ट्विस्ट निर्माण झाला होता तर त्या ठिकाणी आता ह्या जागेवर सावळी पंचायत समिती जागेवर शिवसेनेचे तालुका प्रमुख असलेले संदेश पाटील यांच्या पत्नी माधुरीताई पाटील यांना भारतीय जनता पार्टी अर्थात कमळ ह्या चिन्हावर लढावं लागणार आहे. तसा एबी फॉर्म भारतीय जनता पार्टीने त्यांना दिलेला आहे आणि संदेश पाटील यांना अधिकृत उमेदवारी भारतीय जनता पार्टीची मिळालेली आहे. त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना ती उमेदवारी मिळालेली आहे. शिवसेनेचे तालुका प्रमुख जरी संदेश पाटील असले तरी त्यांची पत्नी उद्याच्या होऊ घातलेल्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये सावरोळी पंचायत समितीच्या उमेदवारीवर माधुरीताई पाटील ह्या कमळ चिन्ह घेऊन भारतीय जनता पार्टीचा प्रचार करणार आहेत. महायुती आहे, शिवसेना त्यांच्या सोबतच आहे, परंतु चिन्ह त्यांचं कमळ असणार आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. शिवसेनेचे तालुका प्रमुख यांच्या पत्नी या स्वतः आता भाजपच्या तिकिटावर निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. एक ट्विस्ट निर्माण झाला होता, परंतु तो छोटासा गुंता अखेर सोडवण्यात आला. ह्या सगळ्यामध्ये महत्वाची भूमिका या तीन आमदारांनी बजावलेली आहे. परंतु त्याग, समर्पण, प्रथम राष्ट्र मग स्वतः, ही जी कन्सेप्ट भाजपची आहे ना ती पुन्हा एकदा आज बघायला मिळाली. आणि म्हणून मी वारंवार सांगत असतो की भारतीय जनता पार्टी इतकं सोपा नाहीये. भारतीय जनता पार्टी हा त्यागातून वरती आलेला पक्ष आहे. 300 झाली ती लोक, ती काय इतक्या अशी हा हू असं करून झालेलं नाही आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे तो खऱ्या अर्थाने त्याच्यावर वेगळे संस्कार झालेले आहेत. तो वेगळ्या पठडीतला कार्यकर्ता आहे. त्यांचे नेते असतील, पदाधिकारी असतील, आता नवीन जे सगळे भाजपमध्ये आलेले लोक आहेत त्यांना भाजप खूप शिकायची आहे. परंतु विठ्ठल मोरेंसारखा एक ज्येष्ठ अनुभवी इतकी वर्ष शिवसेनेमध्ये ह्या माणसाने काम केलं आणि गेले काही वर्ष साटम साहेबांच्या खांद्याला खांदा लावून विठ्ठल मोरे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर त्याला आता बरीच वर्ष झाली आणि खऱ्या अर्थाने संस्कारित विठ्ठल मोरे यांचं व्यक्तिमत्व म्हणावं लागेल. विठ्ठल मोरेंनी देखील तितकंच मोठं मन केलं आणि पक्षाचा आदेश तरी अखेर शिरसंवाद म्हणून अगदी तो पाळलेला आहे. आणि स्वखुशीने, राजी खुशीने ज्या कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी त्यावेळी काम केलं होतं त्या कार्यकर्त्याला जर आपल्या पक्षातून एबी फॉर्म मिळत असेल तर माझी पत्नी जरी असेल तरी मी माझा अर्ज मागे घेतो. आणि त्यांचा फक्त डमी आता अर्ज भरण्यात आलेला आहे. तो छाननीनंतर अर्ज मागे घेण्याच्या दिवशी विठ्ठल मोरे यांच्या पत्नीचा अर्ज मागे देखील घेतला जाईल. आणि विठ्ठल मोरेंनी मोठं मन केलं, छोटं मन एवढं मोठं मन केलं आणि पक्षाला देखील त्यांनी दाखवून दिलं
की भाजपची संस्कार आहेत, भाजपचे हे अशा सगळ्या गोष्टी आहेत ते आम्ही पाळणार, तंतोतंत पाळणार. असे कार्यकर्ते हवेत विठ्ठल मोरेंसारखे, की ज्यांनी सांगितलं पक्षाच्या नेत्यांची वरिष्ठांची भूमिका जी असेल ती मला मान्य असेल, पण पक्ष जिंकला पाहिजे, भाजप जिंकला पाहिजे, कमळ जिंकलं पाहिजे, महायुती जिंकली पाहिजे. ह्या भूमिका घेऊन विठ्ठल मोरे यांच्यासारखा माणूस आज तितक्या ताकदीने उभा आहे. आणि त्या परिसरात, पंचायत समिती परिसरात देखील अगदी अगदी माध्यमांच्या समोर देखील ते सामोरे गेले. त्यांनी आपली भावना जी आहे ते व्यक्त केली. मी कुठेही नाराज नाहीये, विठ्ठल मोरे यांचं म्हणण्याचं मी कुठेही नाराज नाहीये. अगदी खांद्याला खांदा लावून संदेश पाटील यांच्यासोबत ज्या काही उमेदवार आहेत त्यांच्या पक्षाचे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार माधुरीताई पाटील यांचा प्रचंड ताकदीने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आम्ही प्रचार करून त्यांना विजय करणार, अशी भूमिका घेणारे कार्यकर्ते हवेत. म्हणून म्हणलं की संदेश पाटील यांच्या बाबतीत तो छोटासा तिढा निर्माण झाला होता, तो अखेर भारतीय जनता पार्टीने सोडवलेला आहे, तात्काळ सोडवलेला आहे. आणि तितकाच मान देखील विठ्ठल मोरे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दिला. आणि आता तालुका प्रमुख संदेश पाटील यांच्या पत्नी माधुरी पाटील या आता कमळाच्या चिन्हावर सारोळी पंचायत समितीमध्ये उमेदवार असणार आहेत. माधुरीताई, संदेश पाटील, तुम्हा दोघांना बेस्ट ऑफ लक. आणि थँक्स जे म्हणतो ते विठ्ठल मोरे आणि त्यांच्या पत्नी वत्सलाताई मोरे. आणि हा जो तिढा सोडवला ते सगळे तीनही आमदार, थोरे साहेब, बालदी साहेब आणि ठाकूर साहेब, या तिघांना मानलं पाहिजे.